भरलेलं वांगं, भरलेलं कारलं, भरलेला दोडका सगळेच आपण आवडीने खातो. पण भरलेली शिमला मिरचीसुद्धा खूप छान लागते बरं का. आज ना मस्तपैकी अशा छोट्या छोट्या शिमला मिरच्या भेटल्या, तर मस्त असं गावरान बेत केलं. अगदी आमच्या घरची पद्धत मी तुम्हाला दाखवली बघा. म्हणजे माझी आई नेहमीच अशा पद्धतीने या भरलेल्या शिमला मिरची करते. खूप छान लागते, भारी लागते, एकदम गावाकडची आठवण येते खाल्ल्यावर. इतकी छान चव आहे या मिरचीला. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने शिमला मिरची भरून. खूप आवडीने खातात. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत इतकी भारी वाटते नाही मिरची. एकदा तरी नक्की करून बघा. व्हिडिओ बघा, रेसिपी आवडली तर ट्राय करून बघा. आणि चला आपण बघून घेऊया ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे ना बघा छोट्या छोट्या शिमला मिरच्या मला भेटल्या. आणि ज्यावेळेस पण मला शिमला मिरच्या अशा छोट्या साईजच्या भेटतात ना, तर मला फक्त आणि फक्त भरलेली मिरचीच खायची इच्छा होती. म्हणून आज तो भेट केलेला आहे. कारण अशा मिरच्या मला कधीतरीच भेटतात आमच्या इकडे. तर शिमला मिरच्या अशा बारीक स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. मस्त वाटतात मग अशा बारीक बारीक मिरच्या असल्या की भरून करायला मग छान वाटतात. तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये मी एक गावरान मसाला केला. म्हणजे आई बघा अशाच मसाला काढती, म्हणजे काढायची पूर्वी, आता मी बनवते. तर इकडे मी 1 वाटी ना शेंगदाणे घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या इकडे वापर करते आणि थोडी कोथिंबीर घेतली. शेंगदाणे, लसूण, मिरची ना चांगली जरा भाजून घ्यायची, छान चव येते त्याने. हवं तर तुम्ही इकडे थोडंसं ना सुकं खोबरं किंवा सफेद तीळ टाकू शकता. तर हे ना शेंगदाणे ना सुरुवातीला भाजून घ्यायचे. ही शिमला मिरची ना लाल मसाल्याची सुद्धा बनली जाते, पण एकच चव खाऊन कंटाळा येतो कधी कधी, म्हणजे लाल मसाल्याचाच प्रकार खाऊन. तर हिरव्या मिरचीची पण करून बघा, खूप छान चव बसते मिरचीला. आता हे मसाले शेंगदाणे चांगले भाजून झालेत, काढून घेऊया. आणि थोडंसं मिरची लसूण भाजून घ्यायचं. थोडंसं याला फक्त डाग पडेपर्यंतच भाजायचं, काही जास्त भाजायचं नाही. खूप मस्त लागते अशा पद्धतीने हिरवी मिरची, शिमला मिरची. सेम प्रोसेसनी तुम्ही दोडका, भरलेलं वांगं वगैरे करू शकता. आता हे बघा मिरची लसूणसुद्धा भाजून झालं आहे शेंगदाण्यासोबत. आता मी हे जरा वाटण करून घेते, मिक्स याचं मिरची लसूण शेंगदाण्याचं वाटण करून घेते. थोडं जाडसरच वाटण करायचं, अगदी बारीक नाही करायचं. तर हे बघा आता मी कोथिंबीर टाकायचं विसरून घेतलं होतं, म्हणून मी इथं थोडीशी कोथिंबीर वरून ॲड केली आणि चांगलं एकजीव करून घेतलं आहे. लसूण, मिरची, शेंगदाणे आणि कोथिंबीर चांगलं असं चोळून घेतलं आहे का, म्हणजे एकजीव केला. त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे. सुरुवातीला मी धना पावडर टाकला आहे, 1 अर्धा चमचा, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, थोडंसं आपलं किंचित थोडासा रंग येण्यासाठी लाल मसाला टाकते. मिरची टाकली त्यामुळे लाल मसाला नाही टाकत जास्त. त्यानंतर चवीनुसार मीठ. बस बेसिक मसाले झटकेपट आपले तयार होती मिरची. आता याला चोळून घ्यायचं. सुका सुका मसाला ना कुठलाही स्टफिंग असू दे, म्हणजे वांगा असू, दोडका असू, त्याच्यामध्ये ना भरता येत नाही. त्यामुळे थोडासा ओला करायचा, ओला हात लावायचा, ज्यामुळे हा पॅक राहतो, मिरची असू किंवा वांगा असू. तर जरा मी थेंबभर पाणी टाकून हा मसाला चांगला पॅक केलेला आहे, म्हणजे ओलसर केला थोडासा अगदी. आता आपण ह्या मिरच्या जरा कट करून घेऊया. आता मिरच्याची कट करायची पद्धत 2 प्रकारची असते. म्हणजे बघा जसं आपण भरलेलं वांगा करतो त्याच्यावरून कशा 4 फोडी करतो, तशा नाही करणार मी ह्यावेळेस. इथून बघा करतो आपण 4 फोडी. आता मी ही देठाची साईड कट करते. हे अशा पद्धतीने जर कटिंग केली आणि शिमला मिरची जर भरून केली ना, खूप सोपी जाते स्टफिंग वगैरे भरायला. म्हणजे असं बाहेर स्टफिंग पडायचं काही टेन्शन राहत नाही. सगळी बी वगैरे मी झटकून घेतली आहे बघा, अगदी मोकळी वाटी झाली बघा. शिमला मिरचीची ही वाटी तुम्ही पाहू शकता. वरून फक्त देठाचा भाग कट करायचा, आतून जी पण बी वगैरे असेल ती सगळी काढून घ्यायची. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, किंवा असंच वरून 4 कट मारू शकता जसं वांग्याला करतो. जर तसं आवडत असेल तर तसंही करू शकता, काही हरकत नाही. पण ही पद्धत ना मसाला भरायला जरा सोपी जाते. त्यामुळं हे असं वरचं जरा देठाचा भाग काढायचा अलगद हाताने, आपलं चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने. मग ही बी काढून घ्यायची. थोडंसं जरा जपून करायचं, म्हणजे कसं नाही तर मिरची कट होऊ शकते. वरच्यावरच ह्याला कट मारायचा आणि मग हे असं ह्याची एक वाटी तयार होती. हे असं झटकून घ्यायचे, सगळ्या बी पडून जाते. त्यामुळं मी चाळणीमध्ये ही कट करते, कारण सगळी बी चाळणीमध्ये पडली जाते. हे बघा असं वरचा भाग कट केला की ही बी अशी निघली जाते. बघा किती सोपी पद्धत आहे का नाही, झटकेपट मोकळी झाली. हे बघा. आणि मग अशा मिरचीमध्ये ना मसाला भरायला व्यवस्थित म्हणजे सोपं जातं. आता तुम्ही पाहू शकता किती मस्त असं मोकळे झाले बघा शिमला मिरची.
मस्त वाटते का नाही आपली शिमला मिरचीची वाटी. तर आता मी या सगळ्या मिरच्या कट करून घेतल्यात बघा सेम पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये मसाला भरायची बघा किती सोपं जातं, त्यामुळंच मी असं कट केलेलं आहे. थोडा थोडाच मसाला भरायचा, काही जास्त मसाला भरू नका. नाही तर काय होतं, ज्यावेळेस आपण भाजी बनवतो आणि खातो ना, त्यावेळेस सगळा मसालाच आपल्याला खाण्यात येतो. मिरचीचा काही स्वाद तो जाणवत नाही. त्यामुळं थोडंसं मिरची लागली पाहिजे, थोडा मसाला लागला पाहिजे. त्यामुळं मी थोडासाच मसाला याच्यामध्ये पॅक केला आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मसाला किती सुंदरपणे असा पॅक झाला आहे, एकदम परफेक्ट झाला आहे का नाही. अजिबात पडायचं टेन्शन नाही, कारण आपण हा मसाला थोडासा ओलसर केला आहे. त्यामुळंच थोडंसं थेंबर पाणी टाकून हा मसाला पॅक करा. आता पुन्हा एकदा दाखवते बघा. थोडा थोडा मसाला असा उचलायचा अलगद हाताने, अगदी हळूहळू प्रेमाने याला व्यवस्थित पॅक करा. मसाला जास्त भरू नका. कुठल्याही मग भरलेले जे तुम्ही कारलं वगैरे करत असाल त्यासुद्धा मध्ये थोडंसंच भरायचं. मी तर शक्यतो मसाला थोडाच भरते. हे बघा मस्त झाला आहे का नाही, एकदम छान. ही अशी कटिंग केली की मी असा मसाला भरायला सोपा जातो. मग कितीही मिरच्या असू कट केलेला झटकीपट तुम्ही हा मसाला भरू शकता. आणि सकाळी जर रेसिपी डब्याला वगैरे करायची असेल तर खूपच सोपी जाईल मग. आता पाहू शकता बघा तुम्ही किती मस्त वाटते का नाही, एकदम छान शिमला मिरचीची वाटी बघा कसं मसाल्यात भरून गेलेली आहे. आणि आता आपण ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया. मस्त मसाल्यामध्ये सगळ्या ह्या शिमला मिरच्या पॅक झाल्यात. आणि हा उरलेला थोडा मसाला पण वापरायचा. आता कढईमध्ये मी थोडं तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये एक एक मिरची उचलायची आणि सेट करायची. शिमला मिरची सगळ्यांच्याच आवडीची आहे, त्यातली त्यात जर भरलेली असेल तर मग खूपच भारी वाटते खायला. याचे भजेसुद्धा बनले जातात, मी तुम्हाला दाखवते ते पण रेसिपी. शिमला मिरचीचे पकोडेसुद्धा बनले जातात, मस्त वाटतात ते पण खायला. बस हा उरलेला सगळा मसाला मी याच्यात टाकला आहे. स्लो गॅस करायचा आणि याला एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. बस जर थोडासा मसाला अगदी चिटकायला लागला तर थेंबर पाणी टाकू शकता मिरची आपली वाफेवर शिजेपर्यंत. पण जास्त पाणी टाकूच नका, फक्त थेंबर असे पाणी टाकायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते, चांगलं परतून घेतलं आहे आणि 1-2 वाफा द्यायच्या. बस काही वेळ लागत नाही, ह्या अशी वाफेवरच ही भाजी तयार होती. तर मी अगदी थोडंसं थेंबर इथं पाणी टाकलं, कारण मसाला जरा चिटकत होता माझा. फक्त नावापुरतं पाणी टाकायचं, थेंबर काही जास्त टाकायचं नाही, मसाला चिटकू नये म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता आपली ही सुंदर मसालेदार शिमला मिरची किती छान झाली का नाही, म्हणजे पाहता क्षणी असं खावं असं वाटतंय. तर बघा परफेक्ट झाली. 1-2-3 मिनटातच स्लो गॅसवर ही भरलेली शिमला मिरची तयार होती खाण्यासाठी. आणि शिमला मिरचीला गाळ करू नका, तेवढी एक काळजी घ्या, अजिबात गाळ नाही करायची. कारण की त्याच्यामधला ना तो क्रंचीपणा खूप छान वाटतो आपल्याला प्रत्येक घासामध्ये खायला. त्यामुळं मी अति याला गाळ करत नाही, थोडासा नॉर्मलच ठेवला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी गॅस बंद केला आहे आणि ही शिमला मिरची आपली झाली परफेक्ट तयार. किती छान वाटते का नाही, मस्तपैकी मसालासुद्धा भाजून निघला आहे. आता आपण गरमागरम प्लेटमध्ये याला सर्व करूया. तर भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे खाण्यासाठी. तर ही अशी शिमला मिरची तुम्ही करून बघा. खरं सांगते, ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर जर याच्यासोबत घेतात, ह्या शिमला मिरचीसोबत ना एक भाकर नाही तुम्ही 2 भाकरी जर आवडीने खाता ना, ज्यालासुद्धा वाढताना ते सुद्धा आवडीने खातील, इतकी छान लागते. गावरान पद्धत दाखवली, आपली सोपी पद्धत आहे. म्हणजे आमच्या आई घरी नेहमी अशा पद्धतीने भरलेल्या ज्या साहित्य असतं पदार्थ ते अशी करते झटकेपट. आणि हा मसाला जो आहे ना उरलेला, तो जर भातामध्ये असा मिक्स करून खाल्ला ना त्याची एक वेगळीच मजा येते. त्यामुळे ना हा मसाला तर नक्की भातासोबत खाऊन बघा आणि भाकरीसोबत ह्या मिरच्या खा, इतक्या भारी वाटतात. बघा नरम सॉफ्ट झाल्यात का नाही, अजिबात गाळ केला नाही, क्रंचीपणा त्यातला ठेवलेला आहे. तो खूप भारी वाटते शिमला मिरची. करून नक्की बघा. जर शिमला मिरची भरलेली करायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने तरी करूनच बघा, खूप आवडीने खातात. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा.